हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय ठोपा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोपा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोपा 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 रखुमाई विठोबा रखुमाई जय ठोपा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय ठोपा रखुमाई ठोपा जय जय ठोपा रखुमाई हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप सुख झाले वो साजणी सुख झाले वो
साजणी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, 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 बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्वा सुखाचे जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे. अजिबात म्हणू नका जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे. ऐका महिमा आवडीची, ऐका ऐका महिमा आवडीची, बोरे खाया भिल्लाटीचे, बोरे खाय 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 भिल्लाटीचे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ
सुदाम देवाची सुदाम देवाची पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची 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 थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ दयाला हाचे दुष्काळ दयाला काळ दयाला न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती तुका म्हणे भक्ती पुढे न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे उच्चिष्ट अथवा थोडे न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा बुकेला थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला विठोबा जय जय विठोबा जय जय कुमार जय विठोबा कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार जय जय विठोबार जय जय विठोबार विठोबार विठोबा विठोबा बोला रखुमाई रखुमाई थोडा गेन द्या गेन बेस कमी करा थोडा गेन द्या ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा ऐका महिमा आवडीशी
ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिलाणीची बोरे खाय बोरे खाय बोरे खाय बोरे खाय बोरे खाय भिलाणीची थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला बोरे खाय बोरे खाय बोरे खाय बोरे खाय थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ हाचे दुष्काळ हाचे दुष्काळ हाचे दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ याला हाचे दुष्काळ हाचे हाचे दुष्काळ तयाला तयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ
विठ्ठल 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 रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यादिमान बोला पुंडलिका वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव ऐका 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 महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदा ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः ऐसे नमन करुणी सकळा हरि कथा बोली बोबड्या बोला जे बालक कहे तो तली बाता बाळ दाखवायलाच नाही सुनय ही मुदित मन पितुआस माता अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे
यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकांजलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकं योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण घसा श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री श्री जोग महाराज की जय। सोनो पंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती, नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो सन्मती। पुण्यश्लोकचितो वारकरी संप्रदायाचा आध्वर्यू खरा शोभतो, ऐशा संतवरा सदा शुभ करा दांडे करा वंदितो। भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। भक्ति शिरोमणी श्री श्री नामदेवराय महाराज की जय। भगवती रुक्मिणी समेता भगवान श्री पंढरीनाथ महाराज की जय। पार्वती पतये हर हर महादेव। सब संतन की जय। भगवती मुंबा देवी मैया की जय। समुद्र भक्तवर्य की जय। अजून काय राहिलं बघा? भगवान श्री कौपिनेश्वर महाराज की। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। महाराष्ट्रामध्ये वक्तशीर शिस्तबद्ध नियोजनबद्ध योजनाबद्ध जे कार्यक्रम होतात त्यामध्ये आपल्या श्री ज्ञानदेव सेवा मंडळाचा अग्रक्रमांक आहे। इतर ठिकाणी कीर्तन करत असताना आळंदीमध्ये जपून बोलावं लागतं, इतर ठिकाणी म्हणजे गहाळ बोलतो असं नाही, तरी पण थोडं टेन्शन चिंता न करता बोलता येतं। पण इथं बोट लावल ते कीर्तनकार आहेत, कुणी प्रवचनकार आहेत, जिज्ञासू सर्वज्ञ भवादृश श्रोते आहात आपण। आमचे ज्येष्ठ गुरुबंधू इकडे बसलेले आहेत, कोण इथं कोण काय असेल काय सांगता येत नाही। मगाशीच ज्यांचं प्रवचन झाले ते हरिभक्तीपरायण पूजनीय रोह्याचे महाराज एवढंच म्हणतो, नाव काय मला ध्यानात राहिलं नाही। ऐकलंय तुम्ही प्रवचन, असो ते पण उपस्थित आहेत। तेव्हा आजपर्यंत काल तुम्ही गुलाबजामुन खाल्ला, परवा दिवशी मोतीचूर खाल्ला, त्याच्या परवा दिवशी काय काय खाल्लं, मग आता गोड खाल्ल्यावर तिखट मिकट पाहिजे ना, त्यामुळे ही म्हणून आज खेडेगावातला बारामती तालुक्यातला तरवाड्यातला माणूस तुमच्या पुढे उभा केलेला आहे। पूर्वी होऊन गेलेले वैकुंठवासी पूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण मराठी दादा त्यांची आठवण येते। तुमचे चुलते ते बी होऊन गेले, त्यांचं येतं योगदान होतं। आणि ह्या मंडळाचे अध्यक्ष होऊन गेले हरिभक्तीपरायण परम पूजनीय वैकुंठवासी श्रीयुत दत्तो अण्णा शिंदे तथा अण्णा। हो हो, मोठं म्हणजे मामासाहेबांना पाहायचं तर त्यांना पाहिलं की मामासाहेबांना पाहिल्याचं समाधान होत असे। असे अनेक श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी या मंडळात होऊन गेलेले आहेत आणि त्या सर्वांनी मिळून विद्यमान असलेले आणि आपल्याला आशीर्वाद देऊन भगवंताच्या चरणी लीन झालेले त्या सर्वांना मी काय करतो, वंदन करतो, नतमस्तक होतो आणि त्यांच्या कृपेने मी कीर्तनास सुरुवात करतो। आज कीर्तनाला
2-4 वर्षापासून हे उभे राहिलेत ना, हरिभक्तीपरायण पूजनीय आदरणीय श्रीयुत मिलिंद काका, त्यांची इच्छा होती या अभंगावर कीर्तन करावं आणि त्यांचा अधिकार आहे, या मंडळात त्यांची सेवा आहे. त्यांच्या आज्ञेनुसार मी आज अभंग घेतलेला आहे आणि माझ्या जोग आहे. एखादं अवघड रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा हा अभंगे म्हटलं तर माझं अवघड झालं असतं. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री तुकोबरायांचा हा अभंग आहे. महाराजांनी पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने, सगळ्या दर्शनांचा अभ्यास केला, सगळी पुराणं पाहिलेली आहेत. पुराणीचा इतिहास गोड रस चाखला चरित्र 3ऱ्या चरणामध्ये आहे आणि भावार्थ रामायणातलं दिव्य असं चरित्र 1ल्या चरणामध्ये आहे. तर हे जे भगवत भक्त आहेत, परमश्रद्धे स्वामी रामसुखदासजी महाराजांची जर साधक संजीवनी टीका वाचली तर त्याच्यामध्ये ज्ञानयोगी 3ऱ्या क्रमांकाला आहे, कर्मयोगी 2ऱ्या क्रमांकाला आहे आणि भक्तियोगी 1ल्या क्रमांकाला आहे. पण हे वाचणाऱ्याला कळेल विठ्ठल विठ्ठल. तेव्हा देवाला त्रेतायुगामध्ये एक भक्त खाऊ घालतो, त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये, त्यानंतर फार तर कलियुगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी. त्यामुळं खाऊ घालणाऱ्यांचा आणि त्यांच्या हृदयातल्या परमप्रेमाचा भगवंताला मोठाच दुष्काळ आहे असं म्हणतात. हे परमप्रेम हे जर त्यांच्या हृदयामध्ये जर दिसलं, भगवंताला कळून आलं की ह्यांच्या हृदयात भावभक्ती आहे, परमप्रेम आहे, तर भगवान वेडा होतो. त्या भक्तांनी काय, ते भक्त कोण आहेत हे पाहत नाही. लहान आहे की मोठा आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, अडाणी आहे का विद्वान आहे, साधू आहे का असाधू आहे, पुरुष आहे का स्त्री आहे, काय पाहत नाही, वेडा होतो. त्यांनी जर काय दिलं तर ते थोडं आहे का उच्चिष्ट दिले काय पाहत नाही. काय पाहतो, तुका म्हणे भक्ती पुढे. बोलत बोलत अशा प्रकारे सगळ्या 4 चरणाचा अर्थ मी आपल्या पुढे ठेवलेला आहे. आता आपण थोडी मोठी प्रस्तावना ह्या अभंगाला. 1ल्या चरणामध्ये भगवती प्रेममूर्ती शबरीजींची कथा आहे. भारतामध्ये एकूण 5 सरोवर आहेत. पहिलं सरोवर आहे बिंदू सरोवर, गुजरातमध्ये कच्छ प्रांत आहे, तिथं सिद्धपूर आहे, सरस्वतीचा किनारा आहे, तिथं कर्दम ऋषी राहत आहेत. सरस्वतीचा किनारा अर्थात सत्कर्माचा किनारा. ऋषी लोक सत्कर्माच्याच किनाऱ्याला राहत असतात. ते जितेंद्रिय आहेत. तिथं ते तप करतायत. तप करीत असताना धमनी संततः शिरा टळटळीत दिसत आहेत. हाडं आणि मांस, हाडं आणि शिरा दिसत आहेत, त्वचा एकत्र, मांस नाही. जो दुःख सहन करून तप करतो तो महान होतो. जो अशा प्रकारचं तप करतो त्याची सगळी पापे जळून भस्म होतात. कर्दम ऋषीचं हे दिव्य तप पाहून गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. भगवान परमात्मा गरुडावर बसून आलेला आहे, खाली उतरले. अरे कर्दमा, काय सुंदर तप केलं रे. भगवंताला ते तपच इतकं आवडलं. त्यामुळे ते म्हणाले, अरे तुझ्यावर मी प्रसन्न आहे. तुझ्या कुळामध्ये सांख्यशास्त्राचा उपदेश करण्यासाठी कपिल नावाने मी अवतार घेणार आहे. इतकं चांगलं तप केलं. भगवंताला आनंद झाला. आनंदाचं प्रेमात रूपांतर झालं, प्रेमाचं अश्रुत रूपांतर झालं आणि भगवंताला आनंदाने रडायला आलं. माझ्या कर्दम ऋषीने किती चांगलं तप केलेलं आहे. त्या भगवंताच्या डोळ्यातील अश्रूपासून एक सरोवर तयार झालं, त्याला म्हणायचं बिंदू सरोवर. हा बिंदू सरोवराचा काय आहे, महिमा आहे. दुसरं सरोवर आहे नारायण सरोवर. अर्चना भक्तीचे आचार्य राजा पृथू, त्यांच्या वंशामध्ये प्राचीन बर्ही राजा जन्माला आला आणि त्याच्या वंशामध्ये अनेक प्रचेता मुलं जन्माला आली. त्यांना कळायला लागलं की त्यांनी घरादाराचा त्याग केला आणि ते नारायण सरोवराकाठी आले. काहीतरी त्यांची वाटचाल चालू आहे. तेवढ्यात भगवान शंभू महादेव रुद्र गीता ग्रंथ घेऊन प्रकट झाले. पोरांनो इकडे या, हा ग्रंथ घ्या आणि याचं अनुष्ठान करत पारायण करा.
त्यांनी सांगितलं. आणि काय सांगितलं, तुम्ही रुद्रगीता याचा अभ्यास करा. भगवान शंभू महादेव गेले, त्यांनी त्याचे वाटचाल सुरू केली, अनुष्ठान सुरू केलं, पारायण सुरू केलं. त्या पारायणाच्या तपावर भगवान नारायण परमात्मा बोलतायत पण दिसत नाहीत. याला अशरीरी आकाशवाणी म्हणतात. अरे प्रचेतांनो, तुम्ही जा घरी, लग्न करा, माझी आज्ञा आहे. प्रचेता म्हणताय, ज्या घराचा त्याग केला त्या घराची आम्हाला आठवण करून देता भगवंता. अरे घाबरता काय, धन्य गृहस्थाश्रम हा. वानप्रस्थी, संन्यासी, ब्रह्मचारी यांना सांभाळणारा गृहस्थाश्रम आहे, धन्य गृहस्थाश्रम हा. जो 3 तास मला देतो, 21 तास त्याला मी सांभाळत असतो. घाबरू नका गृहस्थाश्रमाला, जा घरी. कमीत कमी मनुष्य देहात आला त्याने 3 तास भगवंताला दिले पाहिजे. काय काय करंट्या कपाळाची माणसं म्हणतात, आम्हाला वेळच नाही परमार्थाला. तर वेळ कशी नाही बाबा, संत इतके उदार आहेत. भगवान संपत्ती द्यायला उदार आहेत, पण वेळ समय द्यायला उदार नाहीत. ते म्हणतात पाहिजे तर 1-2 लाख घे माझ्याकडून, परंतु वेळ माझ्याकडून मिळणार नाही. संत उदार आहेत. त्यांनी 8 तास ड्युटी करता दिले, नोकरी करण्याकरता. 6 तास रात्री विश्रांती करता दिले, 8 आणि 6 14. आणखी 6 तास घ्या म्हणे, कुठं साखरपुड्याला जायचं, आणखी कुठं आळंदीला जाऊन यायचं, आणखी कुठं पनवेल परिसर, तिकडं पाली, तिकडं कुठं सप्ताह चाललाय तिकडं जाऊन यायचं. 14 आणि 6 20 तास दिले. खाली 4 तास. 4 तास आपल्याला आहेत, म्हणून वेळ नाही असं म्हणत जाऊ नये. जा तुम्ही घरी, लग्न करा. आले परत, लग्न केले. पण हे मुळातच वैराग्यवान होते. 1-2 आपत्ती झाली, मुलाला आपत्ती समजणारेच हे होते. 1-2 आपत्ती झाले की घरादाराचा त्याग करून पुन्हा नारायण सरोवराकाठी आले. यावेळेला देवर्षी नारदजी भेटतात. देवर्षी नारदजींनी त्यांना उपदेश केलेला आहे. दयया सर्वभूतेषु संतुष्टया एनकेन वा सर्वेंद्रियोपशांत्याच तुष्टत्याशु जनार्दन. 3 गोष्टीचं मनुष्य देहात आल्यावर ह्या गोष्टी करत जावं, पथ्य पाळावं. दया, सर्वभूतेषु दया. जो कोणी भेटेल त्याच्याशी दयाभावानं वागावं, त्याला कष्ट देऊ नये, अहिंसेने त्याच्याशी वागावं. संतुष्टया येन केलं, दया सर्वभूतेषु. जे मिळेल त्यामध्ये काय असावं, संतुष्ट असावं. दया सर्वभूतेषु संतुष्ट येन, जे मिळेल त्या संतुष्ट. आणि सर्वेंद्रियोपशांत्या, सर्व इंद्रिय म्हणजे इंद्रियांचं दमन असावं आणि मनाचं शमन असावं. सगळ्या इंद्रियांचा उपशम असावा, शांत असावे. ती वखवखलेली खवळलेली असता कामा नये. असं जर झालं तर त्याच्यावर जनार्दन आशु तुष्टती. आशु म्हणजे इमिजिएटली, इंग्रजी शब्द, त्वरितम, हो लवकर परमात्मा प्रसन्न होतो. आणि तो ह्या गोष्टी, आणि भगवंताने त्यांना, नारदांनी त्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र दिलेला आहे. त्याचा परिणाम त्या प्रचेतांना ओम नमो भगवते वासुदेवाय 3 गोष्टीचं पथ्य पाळत परमार्थ केल्यामुळे त्यांना या सरोवराच्या काठी नारायण परमात्म्याचा दृढ अप्रोक्ष साक्षात्कार झाला. 2 सरोवर झाले. 3रं सरोवर मान सरोवर किंवा त्याला मानस सरोवर म्हणतात. हिमालयामध्ये कैलास पर्वत आहे, त्याच्या पायथ्याला हे सरोवर आहे. काही लोक जाऊनही आलेले असतील. सध्या चीन सरकारच्या ताब्यात आहे, त्याची परवानगी असावी लागते, विमानाने त्याचा प्रवास आहे. असो, हे सरोवर इतकं दिव्य आहे. रामरायाच्या चरित्राला या सरोवराची उपमा दिलेली आहे. उपमान आणि उपमे याच्यामध्ये सादृश्य असावं लागतं, तेव्हा उपमान अलंकार होत असतो, उपमा अलंकार होत असतो. रामरायाचं चरित्र काय आहे, उपमेय आहे. त्याला उपमा कशा दिलंय, रामचरितमान. रामरायाचं चरित्र तेवढंच निष्कलंक, दिव्य, अतिपवित्र आहे, आणि तेवढंच निर्मळ, अतिपवित्र हे मानस सरोवर आहे. दोन्हीमध्ये सादृश्य पाहिजे ना. रामचरित मानस मुनी भावन, मानस त्याची उपमा दिलेली आहे. हे 3रं सरोवर आहे. 4थं सरोवर आहे प्रेम सरोवर. वृंदावनला 84 कोसाचा भाग भगवंताने राधा राणी करता आणलेला आहे. राधे राधे.
तुमच्या खांद्यावर भगवती शक्तीचं नाव आहे. तर ते व्रज 84 परिक्रमा प्रदक्षिणा घालत असताना हे सरोवर लागतं. ह्याची कथा अशी आहे, भगवान श्रीकृष्ण 5 वर्षाचे, भगवंताचे वडज्या वाकोड्या पेंद्या सुद्धा 5-5 वर्षाची इकडून आलेले आहेत. पहिल्यांदाच भूतलावर आल्यानंतर राधाराणी 3 वर्षाच्या, ललिता, चंद्रावळी, सुनंदा ह्या ज्या सख्या आहेत त्या 3-3 वर्षाच्या इकडून आलेले आहेत. तुमचे 2 डोळे, माझे 2 डोळे, जब 4 आँख एकत्र आते हैं तब दर्शन होता है ना. यांनी यांना पाहिलं पहिल्यांदा आणि यांनी यांना पाहिलं, इतका आनंद निर्माण झाला, त्याचं प्रेमात रूपांतर झालं आणि त्याचं अश्रूत रूपांतर झालं. आणि इतके झर 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 सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या अश्रूपासून सरोवर तयार झालं, त्याचं नाव आहे प्रेम सरोवर. इथं उभं राहिल्यावर बगलचं पदरचं काय सांगता येत नाही महाराज. हे झालं 4थं सरोवर. आणि 5वं सरोवर आहे पंपा सरोवर. पंपा सरोवराच्या काठी शबरीजीची कथा घडलेली असताना नाथ महाराजांना समाधी लागली. माझ्यासारखा सामान्य वक्ता सांगत असताना समाधीची धाकटी बहीण ती आली तरी मी बाबा विठ्ठल विठ्ठल. असं इथं असं घोरणारं कोणी श्रोता नाही. तुम्ही वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते. तुमचं अवधान नसेल तर मी कथा कशी सांगेन. एक विनोद असावा, पुढं जे व्याख्यान आहे ते ऐकण्यासाठी वृत्ती तयार व्हावी याच्यासाठी विनोद असतो एखादा. हो, म्हणजे वृत्तीला मरगळ आली ऐकण्याच्या तर विनोद असावा, तरच विनोद असावा. काख कीर्तन म्हणजेच विनोद असावा. विठ्ठल विठ्ठल. शबरी हे दुसऱ्या जन्मातले नाव आहे. पहिल्या जन्मामध्ये एका महान सम्राट राजेची ती सम्राज्ञी आहे, महाराणी आहे. पण विचार केला तर सम्राटाला जास्त सुख नाही, महाराणीला सम्राज्ञीला जास्त सुख आहे. सम्राटाला आज काय ईशान्य कोणावर तिकडच्या शत्रूने स्वारी केलेली आहे, उद्या काय कामगारांनी संप केलेला आहे, 3ऱ्या दिवशी काय कारखान्यातला बॉयलर फुटलेला आहे, 4थ्या दिवशी काय राजाचा तरुण मुलगा प्रजेमध्ये धुमाकूळ घालतो आहे. एक ना अनेक त्याला चिंता आहेत म्हणून सुख कमी आहे. राणीला कोणतीही चिंता नाही, निश्चिंत आहे. त्यामुळे सगळी सुखे हात जोडून समोर उभे आहेत. तरी सुद्धा राजा म्हणतोय, राणी म्हणते धिक्कार असो या सुखाचा. सुख समोर असावीत आणि ती नको वाटावीत. अहिकेचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझे. आता सुखच समोर नाही, विषय समोर नाही आणि मी हे विषय भोगत नसतो ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे का. विषय असावा, तो समोर असावा, तो आपल्याला प्राप्त असावा आणि त्याला भोगण्याचं अंगी सामर्थ्य असावं आणि तरी देखील भोगावं वाटत नाही. याला म्हणायचं ओरिजिनल वैराग्य. विठ्ठल विठ्ठल. असं एक वशिकार वैराग्याची व्याख्या भगवान पतंजलींनी सांगितलेली आहे. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य सा वशिकार संज्ञा. दृष्ट म्हणजे पाहिलेले, त्याला जोडून न पाहिलेले, पाहिलेले विषय असोत न पाहिलेले स्वर्गातले विषय असोत, अनुश्रविक ऐकलेले विषय असोत न ऐकलेले असोत, हे कोणतेही विषय असोत त्याच्याबद्दल हो प्रारब्धाने प्राप्त झालेल्या जे विषय आहेत त्याच्याबद्दल मनामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही. वितृष्णा, सगळी तृष्णा विगता निघून गेलेली आहे. प्रारब्ध ते भोगण्याची इच्छा नाही, भोगावं वाटत नाही. याला त्यांनी वशिकार वैराग्य म्हटलंय. विठ्ठल काय का राणीची अशी स्थिती आहे, तिला घोषामध्ये पडद्यामध्ये राहावं लागते. बाहेर ती येऊ शकत नाही, संतांची सेवा करू शकत नाही. त्यामुळे कुठली कथा असली तर तिला ऐकायला जाता येत नाही. ती म्हणते या जन्मात मला परमार्थ घडणार कसा. धिक्कार असो या वैभवाचा. एके दिवशी राजाबरोबर अलाहाबाद प्रयागराजला जाणं झालं. तिथं लांबून संतांचे आखाडे दिसले, संत दिसले, पण राजा जाऊ देत नाही.
राजाच्या समोर सारखं हात जोडून उभं राहावं लागते, त्याच्या इच्छेचा सन्मान करावा लागतो आहे, सारखं मिनतवाऱ्या करावं लागते आणि राजा त्याला सोडून दुसरीकडे कुठे जाऊ देत नाही। ते म्हणाले काय होणार माझ्या ह्या परमार्थाचं? म्हणे राजाबरोबर आंघोळीला जायचं तिच्या कानावर आलं, ते म्हणे गंगेमध्ये त्रिवेणी संगमावर बुडी द्यायची, ते बाहेर यायचंच नाही आणि तिनं ठरवलं तसंच केलं। राजा बाहेर आला पण त्या महाराणीने बुडी दिली, ती बाहेर आली नाही। कोणी म्हणेल आत्महत्या घडली, नाही, क्रियेपेक्षा हेतू महत्वाचा आहे। या जन्मात परमार्थ घडत नाही, घडेल असं वाटत नाही, पुढचा जन्म केवळ परमार्थासाठी धारण करावायचा आहे या हेतूने क्रिया केली। गंगेमध्ये देह सुटल्यावर अधोगती होत असते काय? आत्महत्येचं पाप लागत असतं? नाही महाराज। गंगा या हा दर्शनम पुण्यम, दर्शनाने पुण्य प्राप्त होतं। स्पर्शनम पापनाशनम, स्वर्गप्रदम ह्याचमनम, श्रद्धेनं आचमन घेतलं तर गंगा स्वर्ग देते। मोक्षदम चावगा, जय गंगे म्हणून श्रद्धेनं बुडी मारली तर गंगा मैया मोक्ष सायुज्य मोक्ष देते। तेव्हा आत्महत्येचा दोष नाही। दुसरा जन्म भिल्ल राजाच्या इथं झालेला आहे, यावेळी तिचं नाव शबरी आहे। आता कीर्तनात तिला लवकर उपवर करावं लागतं, ती उपवर झाली, तिचं लग्न भिल्ल राजपुत्राबरोबर जमवलं। आहेस त्या कीर्तनात पाणी प्यायला परवानगी नाही, ती येताना प्रदूषणासाठी गाडी चालवणाऱ्या आमच्या ड्रायव्हर मित्रासाठी AC सुरू करावा लागतो। AC मला काही चालत नाही, त्याने थोडा वेळ गरम होईपर्यंत हे पुन्हा होईल व्यवस्थित सुरू। विठ्ठल विठ्ठल शबरी उपवर झालेले, एका भिल्ल राजपुत्राबरोबर तिचं लग्न जमवलेलं आहे। उद्या लग्न म्हणत असताना आज मध्यरात्री आदल्या दिवशी 300 बोकडं आणलेले आहेत, बकरे आणलेले आहेत। शबरीचा असा आहे महाराज, ती छोटी होती तेव्हापासून तिचं हृदय कोमल आहे, भावमय अशा प्रकारची तिची स्थिती आहे। ती म्हणते बाबा ह्या बकऱ्या कशासाठी आणल्या? मुली तुला कळत कसं नाही, तुझं लग्न आहे, लग्नामध्ये आज पाहुणे येणार उद्या, त्यांच्या मेजवानीसाठी हे बोकडे ह्या बकऱ्या आणलेले आहेत। अरे अरे माझ्या लग्नामध्ये निरपराध प्राण्यांचा जीव घेतला जातोय, बळी दिला जातोय आणि लोकवी असे आणि देवही असा आहे, देवो दुर्बल घातक। घोड्याला कापा तर नाही, अश्वम नैव, हत्तीला जास्त मांस आहे त्याला कापा, गजम नैव, वाघाला कापा आता तोच आम्हाला फाडून खाईल, व्याघ्रम नैवच नैवच, आजा पुत्रो बलिम दद्यात, देवो दुर्बल घातक। बिचारा शेळीचा बाळ काय तक्रार करत नाही, त्याला जबरदस्तीने बळी दिलं जातं। असो धिक्कार असो माझ्या लग्नाचा। उद्या लग्न म्हणत असताना सगळ्यांना झोपू दिलं आणि आदल्या दिवशी मध्यरात्री पलायन केलं। राजरस्त्याने गेले तर मला पकडून आणून लग्नाच्या बेडीमध्ये अडकवतील म्हणून जंगलातून धावायला सुरुवात केली। हा जीव इतका धावला, इतका धावला, रात्री 1:30 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत। आणि पाठीमागं बघितलं, आता ह्यांच्या बापाला मी सापडत नाही। आणि असं समोर पाहिलं तर शांत, सात्विक, प्रसन्न असं वातावरण आहे, पवित्र हवा वाहते आहे, समोर सरोवर आहे, हेच ते पंपा सरोवर। ऋषी इकडं तिकडं जात आहेत, काय बालक ऋषींचे असल्यामुळे सकाळी लवकर उठलेले, काय श्लोक म्हणतायत, म्हणजे चांगलं ठिकाण आहे, इथं काळ कंटाळायला हरकत नाही। पण आपण हीन जातीचे भिल्लीन, आपला कोण स्वीकार करणार? आपण गुप्त सेवा करू। शबरी 1:30 वाजता उठायची, दिवसभर गाव थांबायचे नाही, रानामध्ये जायची, फुलं वेचायची, फळं वेचायची, फुलांचे हार बनवायची, फळं घ्यायची आणि ऋषी झोपल्यानंतर 1:30 वाजता त्यांच्या तिथं उशाला कुठेतरी ती फुलांची हार फळं ठेवायची, पुन्हा दुसऱ्या आश्रमात। अशा प्रकारे हे ऋषी लोक म्हणतात कोण सेवा करतंय आणि काय सापडत नाही। त्या ऋषीमध्ये मतंग नावाचे ऋषी आहेत, ते म्हणतात कोण हा दैवी जीव आहे की जो अशी गुप्त सेवा करतोय। सेवा हे गुप्तच करायला पाहिजे महाराज। कस्तुरी उघडी ठेवता येईल? कस्तुरी कुठे मिळायची? पेट्रोल उघडे ठेवता येईल का?
नाही महाराज, तसं कस्तुरी उघडी ठेवली तर ती उडून जाते, तसं भक्ती जाहीर करण्याची वस्तू नाही, ती सुद्धा उडून जाईल. भक्ति प्रदर्शन की बात नहीं है, मालिक को राजी करने की बात है. विठाल विठाल. मतंग ऋषी म्हणतायत, हा कोणतरी दैवी जीव आहे, याची भेट घेऊ. पण आपण जागा राहिलो तर तो येणार नाही जीव. आपण थोडं आज झोपेचं नाटक करू. मग काय केलं त्यांनी, हे पांढरी उपरणी असतात ना, त्याची एक बाजू पायाच्या टाचेखाली घेतली आणि दुसरी बाजू अशी घेऊन अंगावर पांघरून उशाखाली घेतली. आता हे पातळ उपरणी असतात. आतल्या माणसाला बाहेरचं सगळं दिसतं, पण बाहेरच्या माणसाला आतली व्यक्ती झोपली का जागी काय कळत नाही. आता ह्या 4 चाकी गाड्या आहेत ना, कार्स, त्यांना काचा आहेत. त्या काचांच्या आतून एक पातळ असा एक कागद लावलेला असतो, त्यामुळं आतल्या माणसाला बाहेरचं दिसतं, पण बाहेरच्या माणसाला असं बघावं लागतं, पण तरी नीट दिसत नाही. आणि दिसलं तर कसं दिसतं सांगू का, स्पष्ट नाही, धुंदाक धुंदाक. विठाल विठाल. आणि त्यात त्यांनी डोळे उघडे आहेत, पण खर्ज स्वर लावून दिला, म्हणजे झोपलोय असं दाखवलं. मतंग ऋषीने फक्त झोपेचं नाटक केलंय, पण सध्या समाजात काही माणसं भक्तीचंच नाटक करायला लागलेत. हो विठाल विठाल. भक्तीचं नाटक म्हणजे काय, त्याला दुसरं नाव आहे दंभ. दंभ कशाला म्हणायचं, आत काय आहे हे कळू द्यायचं नाही, आतलं वेगळंच ठेवायचं, वरून दुसरंच काहीतरी दर्शवित राहायचं. त्याला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला माहित आहे, हो, काही माणसं बोलतात एक, वागतात दुसरंच, मनात काय त्याचा पत्ताच लागू, मनात काय त्याचा पत्ताच लागू देत नाही. विठ्ठल. मिथ्याचारस्तु उच्यते, कर्मेंद्रिया आणि संयम्य, ते तर काय म्हटलेलं आहे, त्याला मिथ्याचार. वरून दाखवतो मी साधू आहे, वरून दाखवतो मी परमार्थी साधक आहे, पण आतमध्ये विषयाचं चिंतन करतो आहे, त्याला मिथ्याचार असं म्हटलेलं आहे. हो, पारायण 8च केलेले आहे. आणि आळंदीमध्ये कर्मेना आणि गावाकडे गेला, पारायण हो पठ्ठ्या 108 पारायण करून आला. याला ओरिजिनल दंभ असं म्हणायचं. परमार्थात हे चालत नाही. न करी दंभाचा सायास, दंभ करू नको असं सांगितलेलं आहे. बाबा मला जास्त पाठ नाही, तेवढंच मी आपला कारणापुरता उतारा दे. दंभे करी भक्ती सोंग दावी जना, दंभे करी भक्ती सोंग दावी जना, सोंग दावी जना, सोंग दावी जना, सोंग दावी जना. दंभे करी भक्ती सोंग दावी जना, दंभे भक्ती सोंग दावी जना, दंभे भक्ती सोंग दावी जना, सोंग दावी जना, सोंग दावी जना. अंतरी भावना वेगळी या, अंतरी भावना वेगळी या, वेगळी या. दंभे करी भक्ती सोंग दावी जना, दंभे करी भक्ती सोंग दावी जना, सोंग दावी जना, सोंग दावी जना, सोंग दावी जना. दंभे करी भक्ती सोंग दावी जना, तरी भावना वेगळी या, तरी भावना वेगळी या, वेगळी या. हरी भक्ती सोंग दावी जना, दंभे
जना सोंग दावी जना सोंग दावी जना दंभे करी भक्ती सोंग दावी जना दंभे करी भक्ती सोंग दावी जना दंभे करी भक्ती सोंग दावी जना अंतरी भावना आतमध्ये काय कळू देत नाही. हो, जगामध्ये खूप लोक आहे असे. मंदिरामध्ये आपुलाल्या मते करती भोजना भोग नारायणा म्हणती केला. पुजाऱ्यांना स्वतःलाच खाऊ वाटतं. म्हणजे इथले पुजारी सगळे असे नाहीत, एकादश स्वतःला खाऊ वाटतं जिभेला. ते म्हणतात आज देवाला मोहन थाल पाहिजे, आज देवाला बासुंदी पाहिजे, आज देवाला मोतीचूर पाहिजे. हो, आणि देवाला नैवेद्य त्या दिवशी बर्फी केली होती. भगवान म्हणाले खरंच माझ्याकरता असेल तर वारकऱ्यांना वाटून दिलं. 8 वैष्णवांना पाठवून दिलं वारकऱ्यांना. पुजारी म्हणतो यांना दिल्यावर मला काय राहील. बर्फी भोग तो भीतर धरे. बर्फी दिली ठेवून आत, आणि आलेल्या सगळ्या त्या वारकर पंचामृत दे बाट अकाल मृत्युहरणम सर्वव्याधिनाशनम भगवान पादोदकम सेवम तीर्थे जठरे तीर्थप्राशन मंत्र श्लोकासेत घ्या. याला काय अर्थ आहे महाराज? परमार्थामध्ये दंभ नसा. मतंग ऋषींनी फक्त झोपेचं नाटक केलेलं आहे. शबरी पावलांचा आवाज नाही, हळूहळू असे आलेले फुलांचे हार फळं ठेवली आणि परत निघाले. तर ह्यांना दिसतच होतं ते नुसता खोटा खर्जेश्वर होता. डोळ्यावरचं पांघरूण काढलं, तोंडावरचं कौन नाही भेटत. शबरी म्हणते सापडलो आज आपण. अगं घाबरू नकोस, तुझं नाव काय? घाबरू नको, सांग. या देहाला शबरी असे म्हणतात. बघा काय त्यांचं परिचय द्यायची पद्धती काय. या देहाला आपल्याला विचारलं तुम्ही कोण? आपण आपला मी लगेच बोकाळतो, मी कोकाट्या. विठ्ठल पण मी माझी ऐसी आठवण विसर, मी माझे हरपले ठाई जेती. त्याने कधीच देशोधडी घालवलेलं आहे मी माझं. त्याने या देहाला शबरी असं म्हणतात. काय करतेस? असे दिवसभर मी फुलं वेचते, फळं वेचते. का बरे? मी हीन जातीची, आमच्या सेवेचा कोण स्वीकार करणार? अगं तू कोण आहेस? मी हीन जातीची भिल्ली नाही. काय तुझं नाव? मला शबरी असं म्हटलं. कुठे राहतेस? जेव्हा खूप थकवा येतो, झोपा वाटतं, तेव्हा मी झाडावर राहते. कसं ऐकता? झाडावर आपली राहायची तयारी. मी मागं सांगितलं होतं वृंदावनला काय भक्त आहेत मठात आश्रमात राहत नाहीत, ते झाडाखाली राहतात. पण मठात राहिलं काय आणि झाडाखाली राहिलं काय? कारण दुसरा जर तिथं भक्त आला, ही माझी जागा आहे असं कधीतरी आतून आल्याखेरीज राहणार नाही. त्यापेक्षा शबरी आपली कुठंतरी झाडावर राहते. त्यावेळेला ते म्हणतायत जातीहीन यातीहीन जरी देह हा जीव असला तरी कर्महीन नाही. अत्यंत योग्य जीव आहे, अत्यंत शुद्ध हा जीव आहे. त्यावेळेला ते म्हणतात शबरी बेटा, मी तुझ्यासाठी झोपडी बनवतो, या झोपडीमध्ये राहायचं. तिला आश्रय मिळाला. 2 शब्द सांगतो. मनुष्य देहात आल्यानंतर एक समर्थाचा आश्रय मिळावा आणि त्यांच्या कृपेने डोळ्यामध्ये अश्रू यावेत. विठ्ठल विठ्ठल. हो हो. इतर ऋषी म्हणाले ही स्त्री आहे, तुम्ही ऋषी आहात, हिला आश्रय कसा देता? तेव्हा त्यांनी सांगितलं की मी हिला स्पर्श केलेला नाही, हिला स्पर्श करणार नाही. मी धर्माची मर्यादा पाळणार आहे आणि अत्यंत योग्य अत्यंत शुद्ध पवित्र जीव आहे. या आश्रमात कुठेतरी राहिला तर मला काय बाधा आहे? शबरीला आश्रय मिळाला. मतंग ऋषी रोज कथा करत असत. ही कथा नेमाने ऐकत असे, एखाद्या वेळेला नसे. एक दिवशी ते म्हणाले बेटा शबरी, तू उद्या सकाळी स्नान करून, आता ती 1:30 वाजताच उठते, आपलं वेगळं आहे. मला गाथा मंदिराचे संस्थापक वैकुंठवासी परम श्रद्धे मगर महाराज त्यांनी विचारलं कोकाटे महाराज तुम्ही चंद्रवंशी का सूर्यवंशी? म्हणजे
उगवल्यावर उठता स्नान करता की अगोदर महात्मा परम श्रद्धे स्वामी रामसुखदासजी महाराजांचे शब्द आहेत. विठ्ठल शबरी बेटा ह्या 5 वाजता या आसनावर येऊन बैस. त्यावेळेला शबरी 4:30लाच येऊन बसले. मतंग ऋषी आले. ते म्हणतायत शबरी बेटा तुला मी राम नामाची दीक्षा द्यायला लागलो. ओंकार आणि राम नाम याच्यामध्ये काही फरक नाही. ओंकाराचा ओ पृथ्वी तत्वाचा वाचक आहे, म आकाश तत्वाचा वाचक आहे आणि वरचा बिंदू बिंदूच सूर्य आहे. राम नामात र अधिक आ अधिक म. राम नामाचा र अग्नि तत्वाचा वाचक आहे, आ वायू तत्वाचा अक्षर आहे वाचक आहे आणि म आकाश तत्वाचा वाचक आहे. ओंकार असो किंवा राम नाम असो, राम ओम इथूनच उच्चार. वाचा आणि प्राणाच्या सहयोगाने हा उच्चार होतो. वाचा वेदापैकी ऋग्वेद आहे, प्राण वेदापैकी साम आहे. रुक साम शब्द काय आले? रुक साम. हलंत्यम नावाचं सूत्र आहे, त्यांनी रुक मधला क जातो. आणखी एक 9 सूत्राची पाणिनी आचार्यांची सिरियल आहे, त्यातल्या एका सूत्राने साम मधला स जातो. रुक मधला क गेला, रू राहिला, साम मधला स गेला, खाली आम राहिले आणि रू आम पासून राम नाम बनलेले आहे. अशा प्रकारे शबरी बेटा तू अखंड म्हणत जा. हो शबरीचं सुरू झालं. राम राम सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता 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 राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम. हातामध्ये सेवेचं काम, मुखामध्ये नाम आणि हृदयामध्ये रामायण आखले त्या रामरायाच्या चरित्रातल्या लीलांचं चिंतन, असं शबरीची दिनचर्या चालू आहे. एके दिवशी मतंग ऋषी म्हणाले, गड्यांनो काय आहे? आणखी एक प्रसंग आहे. शबरी लवकर उठत असे, त्यामुळे कोणाची भेट होत नसे. ऋषी सकाळी लवकर उठून सरोवराला स्नानाला जातात. कुणाला काटा मोडू नये, कोणाला खडा टोचू नये म्हणून ते हातामध्ये झाडू घेऊन त्यांच्या झोपड्यापासून सरोवरापर्यंतचे जेवढे रस्ते झाडून काढत असे. एके दिवशी उठायला उशीर झाला आणि एक ऋषी स्नानाला चालले होते. त्यांना तो झाडू लागला थोडासाच, पण ऋषी ह्याचीच वाट पाहत होते. त्या ऋषीने नको नको ते शिव्या दिल्या, नाही तो अपमान केला, अनेक प्रकारचे अपशब्द उच्चारले. पण प्रसंग आहे, परिणाम असा झाला की भगवंताला सगळं काय सहन होतं, पण भक्ताचा अपराध सहन होत नाही. शबरी एक श्रेष्ठ भक्त आहे. शबरी एक महायोगिनी आहे, दिव्य तपस्वी आहे आणि तिचा अपमान भगवंताला, आपला अपमान वाढला म्हणून भगवंताचं एक वचन तुकोबारायांनी लिहिलेलं आहे त्यांच्याबद्दल. हरिजनाची कोणा घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे, साहात गोविंदा नाही त्याचे. हरिजनाची कोणा नगडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे, साहात गोविंदा नाही त्याचे. शबरीला शिव्या, निंदा, नालस्ती केली. त्याचा परिणाम तो ऋषी स्नानाला गेला तर सगळं पाणी रक्ताळलेलं होतं, त्यामध्ये जंतू किडे पडले होते. पण आपल्या वागण्यामुळे असं झालं हे त्या ऋषीला कळालं नाही. ते ऋषी म्हणते, हां मतंग ऋषीने एका स्त्रीला आश्रय दिला म्हणून तळ्यातलं पाणी बिघडलं. बघा लोक काय, कसे लोक असतात.
एके दिवशी ती कुठेतरी रानामध्ये होती आणि मतंग ऋषींची रामायण कथा संपली. ते म्हणाले, गड्यांनो, ही आज शेवटची कथा, मी उद्या जगातून जाणार. एक मुलगा धावतच वनामध्ये गेला. अगर शबरी बेटा चल, आपले सद्गुरू भलतेच काय आज बोलतायत. शबरी धावत आली, बाबा तुमच्या जीवावर तर मी इथं राहत होते. माझे गुरुवर्य सांगायचे, तू असं काय बोलते. अहो, हे ऋषी मला किती त्रास देतात गुरुवर्या. हो, माझे गुरुवर्य सांगायचे. शबरी म्हणाले, हे सगळे ऋषी म्हणजे गांजाचा एकर आहे आणि मध्येच एक तुळशीचं रोप उगवावं तसे मी त्यांच्यामध्ये आहे. तुम्ही गेल्यावर हे माझं काय करतील. त्यावेळेला ते म्हणतायत, शबरी बेटा, हा मतंग ऋषी जन्मभर राम कथा करीत राहिला पण अजून त्याला रामाचं दर्शन नाही. तू इतका भाग्यवान जीव आहे, ज्या रामाचं मी भजन केलं, रामाची कथा केली, तो रामराया प्रत्यक्ष इथे येऊन तुला दर्शन देणार आहे. त्यावेळेला ती भोळा जीव आहे, ती म्हणते, गुरु महाराज, राम मला दर्शन देणार. हो, मी अधिकारी आहे. हो, मी तर काय पैसा कमवत नाही आणि मी काय विद्वान नाही. लिहायला 1-2 अक्षर लिखापडी मला येत नाही. त्याचं म्हणणं की जे विद्वान लोक आहेत त्यांना भेटणार पैसे, आपल्याजवळ दोन्ही नाही, आपल्याला राम कसा भेट देणार. हो हो म्हणे, तुला भेट देणार, हा माझा आशीर्वाद आहे तुला. आणि ते म्हणाली, एक विचारू का. विचार. म्हणे, कधी भेटणार राम. वेडी आहेस का ग तू. अगं, अहम कलयताम कालहा कालोस्मी लोक क्षयकृत. जो या काळाचाही काळ, तो काळामध्ये कसा बांधला जाईल. हो, तो नाही सांगता येत. एवढं मात्र सांगेन, सध्या दशरथाच्या इथे पुत्रकामेष्ठी यज्ञ चालू आहे. त्या यज्ञामधून अग्निदेव प्रसन्न होतील. दशरथा घे हे पायसदान, पायसदान, काहीतरी असं म्हटलेलं आहे गीत रामानं. दशरथा घे पायसदान, पायसदान. दशरथा घे हे पायस. अग्निदेव प्रसन्न होतील. कुलगुरू वशिष्ठ तो पायस प्रसाद वाटून देतील. मी एवढी सुंदर असताना मला अगोदर का नाही. कैकई अशी रुसून बसेल, त्यावेळेला तिच्या हातातला प्रसाद घार हिसकावून पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेवेला. मारुतरायाच्या जन्माची तयारी होईल. मोठी माणसं मोठीच असतात. आपल्यातला पुन्हा अर्धा भाग कौशल्याची सुमित्राजी देतात आणि तो सेवन केल्यानंतर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे या भूतलावर येतील. मिळून खेळतील, नाचतील, बागडतील. मिळून कुलगुरू वशिष्ठांच्या आश्रमात शिकायला जातील. नंतर गुरुवर्य विश्वामित्राच्या बरोबर त्यांच्या यज्ञाचं रक्षण करायला जातील. तिथे ते त्राटिकेचा वध करतील. पुढं जनक राजाचे हित धनुष्याचा भंग करतील. सीतारामाचं स्वयंवर होईल. येथील 12 वर्षी इथं राहतील आणि नंतर राज्याभिषेक होत असताना कैकई माता 2 वरां मागेल. एका वराने रामरायाला वनवासात पाठवेल आणि एका वराने भरताला राज्य मागेल. आणि मग रामराया तिथून आईवडिलांची आज्ञा घेऊन वनामध्ये येतील. खरदूषणांचा नाश करतील. नंतर मध्ये गोष्टी आहेत, विराद यांचा नाश करतील. आणि कबंदाला मारल्यानंतर कबंद सांगेल, प्रभू पुढे शबरी आहे मतंग ऋषीच्या आश्रमामध्ये, तिला भेट दिल्याशिवाय जाऊ नका. आणि मग कबंदाच्या सांगण्यावरून या माझ्या आश्रमामध्ये तुला भेटायला येतील. एवढंच सांगू शकतो. कोणतं वर्ष, कोणता महिना, कोणती तिथी, वार, तारीख, काही इसवी सन काही सांगता येत नाही. आणि मतंग ऋषीने देह ठेवला. भोळं किती असावं हे शबरीसारख्या भक्ताकडून शिकून घ्यावं. मतंग ऋषीने कालच सांगितलं आहे की अजून जन्म व्हायचा आहे, यज्ञ चालू आहे. गेले ना विसरून शबरी. ती म्हणते, तो रामराया आजच आला तर. मग हातामध्ये झाडू घ्यायचा आणि 2-2, 3-3 किलोमीटर चारी बाजूचे रस्ते झाडून काढायचे. फुलांचे हार बनवायचे, फळं वेचून आणायचे. आणि रामराया कसे येतील महाराज. येत नाहीत. आज राम येत नाही वाटतं. मग गरीब जर लोक दिसले तर गरिबामध्ये रामरायाचं तिला दर्शन व्हायचं आणि गरिबांना ती फळं द्यायची. काय साधू संत आले तर साधू संतांना ती फळं देत असे. काही वेळेला गायामध्ये भगवंताचं दर्शन व्हायचं, गाय वासरांना ती फळं देत असे. कधी कधी बालकामध्ये रामरायाचं दर्शन व्हायचं, त्यांना ती बालकराम
त्यांना फळं खाऊ घालत असे. असा आहे महाराज, खाने वाला भी राम है, खिलाने वाला भी राम है, तो आपका बोलने का क्या काम है. विठ्ठल विठ्ठल. शबरी अशा प्रकारे वाट पाहते. वाट पाहता पाहता एके दिवशी शबरी वृद्ध झालेले, तिच्या प्रत्येक अवयव असे वाकलेले आहेत. र चा आकार प्रत्येक अवयवाने असा घेतलेला आहे. परंतु एक वैशिष्ट्य आहे, मध्येच पाल चुकचुकायची. आपण हीन जातीचे भिल्लीन, आपल्याला कुठला राम भेटायला. पण पुन्हा त्याला वाटायचं नाही, माझ्या सद्गुरूचं वचन खोटं होणार नाही. भक्त लोक आशेवर जगत असतात. उदाहरण आपल्याला माहित आहे, भक्तिमती मीराबाई भगवंताची फार सुंदर पूजा करीत असत. जसा ऋतू असेल, थंडी असेल तर गार पाण्याने, उन्हाळा थंडी असेल तर गरम पाण्याने, उन्हाळा असेल तर गार पाण्याने, अशा प्रकारे यथा देहे तथा देवे. आपल्याला जर थंडीत गरम पाणी लागतं तर देवाच्या अंगावर गार पाणी कसं ओतून चढेल, तसे तसे आंघोळ घालायची, दिव्य वस्त्राने पुसून घ्यायची. देवाला आज देवा कोणता पितांबर, मला नारिंगी रंगाचा पितांबर. स्वतः प्रश्न विचारायचा, स्वतः उत्तर द्यायचं, स्वतःच पितांबर नेसवायचा. आज मला असं उपरणं पाहिजे. भगवंताला अत्तर लावायचं, कस्तुरीचा तिलक लावायचा, ठिकठिकाणचे अलंकार परिधान करायचे, स्वतःच्या हाताने बनवलेला मंजिरीचे तुळशीचा हार परिधान करायचा, डोक्यावर मुकुट ठेवायचा, मोरपीस त्याला बसवायचं. आणि त्यानंतर धूपम दीपम महानैवेद्यम समर्पयामि त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यमेव समर. तुमचेच तुम्हाला आणि खटपट आम्हाला घ्या भगवान. आणि शेवटी आरती. आरती कुंज विहारी के श्री गिरिधर कृष्ण मुरारी के. आरती कुंज विहारी के श्री गिरिधर कृष्ण मुरारी. कनकमय मोर मुकुट विलसे देवता दर्शन को तरसे. गगन से सुमन राशि बरसे बजे मुरचंग मधुर मृदंग. ग्वालनी संग अतुल रति गोप कुमारी के गिरिधर कृष्ण मुरारी के. आरती कुंज विहारी के गिरिधर कृष्ण मुरारी के. गिरिधर कृष्ण मुरारी के. गिरिधर मुरारी. 5 कडव्याची आरती आहे. वेळ जाईल म्हणून एकच कडवं म्हटलं किंवा मला पुढची पाठ नाही असं समजा. आरती झाली की त्या दार बंद करायच्या आणि दार बंद करून भगवंताचं भजन गायच्या. भजन गाऊन झालं की भगवंताशी हितगुज गोष्टी करायच्या. कधी कधी आज भगवंता माझ्या हृदयामध्ये असा भाव जागृत झाला, तो भाव सांगायच्या. मनामध्ये प्रगटलेला भाव भगवंताला जर सांगत राहिलं तर हळूहळू हृदय आपलं शुद्ध होत जात असतं. त्या भाव सांगायच्या. त्यांची ही पूजा पाहून त्यांची वीणा नावाची दासी आहे, ते म्हणाले, राणीसा काय ग, किती सुंदर पूजा करता हो तुम्ही. पूजून देव पाहिजे आणि पेरून शेता जायजे, तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथ्य. पूजा तुम्ही करावी आणि ती बघतच राहावी असं वाटतं. हो, काय तो पोशाख, काय ती वेशभूषा, काय ती फुलांची सजावट. आहा हा. बघा ना, गणपती देवाच्या मंदिरात जा, माऊलीच्या मंदिरात जा, इकडं भोले बाबा तर बघायलाच नको. ती पांढरी शुभ्र असे काय फुलांचे हारही आहे असो. हो, किती सुंदर. पण अगं माझ्या पूजेचं किती सुंदर वर्णन करत होती, पण कशाला काढ. पण मी रोज ऐकते दार बंद करता आणि त्या किशन बरोबर तुम्ही बोलता. हो बोलते, पण मी रोज ऐकते तुम्हीच तेवढं बोलता, किशन कुठं बोलतंय तुमच्यावर. अरे अरे एवढंच. अरे पण मी कुठं एवढी भाग्यवान आहे. पण मला आशा आहे आज नाही बोलला तर उद्या बोलेल, उद्या नाही बोलला तर असं म्हणतात 12 वर्षांनी तपश्चर्याला फळ मिळतं. 12 वर्षांनी भगवंत माझ्याशी बोलेल आणि 12 वर्षांनी नाही बोलला तर अंतसमयी त्याला माझ्याशी बोलावंच लागेल. भगवान श्रीकृष्ण मीराबाईशी बोलले नाहीत असं कोणाला म्हणायचंय आपल्यापैकी? बोट वर करा. विठ्ठल विठ्ठल.
भगवान आज नाही बोलले तर उद्या बोलतील. भक्त आशेवर जगत असतात. भक्तिमती मीराबाई आशेवर जगतायत. महाराज तशी ही शबरी आशेवर जगते. आज नाही तर उद्या मला रामरायाला भेट द्यावं लागेल यानुसार ती वाट पाहते आहे. आता चला इकडं रामराया कबंदाचा वध करून कबंदानं सांगितलं शबरीला भेटल्या करी जाऊ नका. रामराया यायला लागले. त्यावेळेला ते ऋषी लोक म्हणतात कोण येतो आहे. अहम क्रतुरहम यज्ञ स्वधाहमहम औषधम मंत्रोहमहमे वाज्यम हम हम मंत्रोहमहमे मंत्र हा अहम अहम एव आज्यम मंत्रोहमहमे वाज्यम. पुढं ठीक आहे विठ्ठल विठ्ठल. क्रतू मी आहे. इष्ट अपूर्त यज्ञ मी आहे. क्रतू मंत्र मी आहे. हवी मी आहे. स्वाहा मी आहे. स्वदा मी आहे. सगळं मी आहे. या यज्ञोपहारा समजता मी वाचून भोगता कोण आहे. हा कोण येतोय. यज्ञ भोगता येतोय. आपण यज्ञ सुरू करू. आणि सगळ्या ऋषींनी यज्ञ सुरू केला. रामजी महाराज यायला लागले. ते रामजी महाराज भेटल त्याला म्हणतायत मेरी शबरी माँ कहा है. सगळे ऋषी सामोरे गेलेले. भगवंता करता पायघड्या टाकलेले. सामवेदाचं गायन सुरू आहे. जसं ऋग्वेद ओम अग्निमीळे पुरोहितम त्यांनी सुरुवात आहे. ओम विश्वानि देव सवितर दुरितानि परासुव यद्भद्रम. हे जसं म्हणतात तसं ते ऋषी सगळे त्या वेद मंत्राचा घोष उच्चार करत होते. आई भगवान पधारिये भगवान पधारिये. भगवान एकच म्हणतायत मेरी शबरी माँ कहा है. याचं उत्तर असं आहे की भगवान कुठेही जात नाहीत. त्यांना जायचं तिथंच जात असतात. याला उदाहरणही तुम्हाला माहित आहे. पांडवांच्या बाजूने संधी प्रस्ताव घेऊन शिष्टाय करता भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाकडे आलेले. भगवान म्हणतात दुर्योधन अरे हक्काने त्यांना अर्धराज्य द्यायला पाहिजे. नको दिवस. दुर्योधन धर्मराजाचं म्हणणं आहे 5 भावांकरता 5 गावे दिली तरी आम्ही खुश आहोत. पण नको दिवस. धर्मराजा म्हणतोय आम्हाला 1 गाव दिला तरी ठीक आहे. पण दिलं तर त्याला सुयोधनच म्हणावं लागेल. दुर्योधन कशाला. तो म्हणतोय सुच्यग्रम नैव दास्यामि विना युद्धेन केशव. तुका मने बळी देता ते निधान भिकेसाठी कोण राज्य देतो. हो भिकेसाठी कोण राज्य देतो. तुका मने बळी देता ते निधान भिकेसाठी कोण राज्य देतो. भिकेसाठी कोण राज्य देतो. बळी देता ते निधान म्हणजे युद्धाशिवाय पर्याय नाही. देवा असं भीक मागून राज्य मिळत नसतं. शिष्टाला यश आलं नाही. भगवान निघाले तेव्हा काय राजे आले होते. ते म्हणाले भगवान दुपारची वेळ आहे आमच्या घरी चला. तेवढ्या दुर्योधन म्हणतोय देवा अरे दुपारची वेळ आहे तुला जेवण का तुझ्यासाठी 56 भोगांचा स्वयंपाक केलेला आहे. तू आमच्या घरी चल. तेव्हा भगवान म्हणतात दुर्योधन अरे कोण कोणाकडे जेवायला जात असतं याची तुला अक्कल नसावी. 4 दिवस कुठेही अन्न मिळेना. भुकेने प्राण जायची वेळ आलेले. अशा वेळेला दुसऱ्याकडे जाऊन जेवावं. नाहीतर प्रेमाचं आमंत्रण असलं तरी एक दुसऱ्याकडे जाऊन जेवावं. पोटासाठी अजून मला तोंड वेगाडण्याची पाळी आलेली नाही. आणि प्रीतीचं प्रेमाचं आमंत्रण म्हणशील तर माझ्या भक्ताचे जे वैरी असतात माझे पण वैरी असतात. सारथी अपना रथ गंगा किनारे विदुर काका के यहाँ लेके चलो. त्याला विदुर काका म्हणतात. एवढी मोठी धेंड असताना ज्यांचं नाव घ्यायचं तर आ करावं लागतं. द्रोणाचार्य हा केल्याशिवाय म्हणता येईल. कृपाचार्य पितामह भीष्म ही मोठी मोठी धेंड यांच्यातून आपल्या वाटण्याला कसा येईल. आपल्याकडे येत नसतो भगवान.
आपलं भजन करू. दार बंद केलं आणि दोघांनी भजन करायला सुरुवात केलेली आहे. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायण. श्रीराम शरणं मम, श्रीराम शरणं मम, श्रीकृष्णा शरणं मम. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणा. इथे एक बेंगुडे म्हणून पेटी हार्मोनियम मिळते नाही, पुण्यात बेंगुडे विठ्ठल पुण्यात. ओम नमो. दार बंद करून हे रंगून गेलेले आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे. दार बंद करून घेतला आहे आणि दोघं भगवंताच्या भजनामध्ये मग्न झालेले. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे भजनामध्ये रंगून गेलेले आहेत विदुर काका विदुराणी. आणि भगवान रथातून खाली उतरून दारापाशी आले. दार वाजवत आहेत पण ह्यांना काय ऐकू जाईना. विदुर काका, अरे आम्ही दारात आलो आहोत, आवाज येतोय, दार का हालतोय बघ म्हणून सांगितलं. दार ह्यांनी उघडलं तर ज्याचं भजन करतोय ते भगवान श्रीकृष्ण दारात उभे. भजन इतकं करावं की ज्याचं भजन करतो त्या भज्य भगवंताने आपणहून आपल्या समोर हाजीर व्हावं, प्रकट व्हावं. याला म्हणतात नाम उच्चारिता कंठी पुढे उभा ऐसा कर घर आवे राम. तुकोबाराया असे काय तू वाटचाल कर, अशी काय करणी कर की स्वतःहून घर आवे राम. विठ्ठल विठ्ठल. ते बी तुकोबारायचं आणि हे बी तुकारायचं. सुखे येतो घरा नारायण. बघा म्हणून भगवान जिथं जायचं तिथं जात असतात. पुढचं सांगायचं गरज नाही, ती काय खाल्लं काय त्याच्यासाठी नाही. भगवान आलेले आहेत. सगळ्या ऋषींनी गजर केला, बोलो प्रभु रामचंद्र महाराज की जय. त्यांना वाटलं गजर केल्यावर आपल्याला अनुकूल होतील. आई आहे प्रभू, आई आहे प्रभू. एकच विचारतायत
की मेरी शबरी माँ कहाँ है, शबरी कुठे. त्यांनी विचार केला, हेच माझ्या शबरी भक्ताला त्रास देणारे, दुःख देणारे, पीडा देणारे, अपमान करणारे, शिव्या देणारे, निंदा नालस्ती करणारे हेच का ते. हो, तेव्हा भगवान म्हणतायत, संत तप ठीक आहे पण तपाचा अभिमान, ज्याला अभिमान झाला त्याचं पतन करवित. ज्ञान ठीक आहे पण ज्ञानाचा अभिमान पाप करवितो. ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. चालेल चालेल. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, ब्राह्मण विद्वान हो जाए तो उसे ज्ञानाभिमान मार देता है, और ब्राह्मण अनपढ़ रह जाए तो उसे अज्ञान मार देता है. शिकला तर अभिमान मार देतो आणि अडाणी राहिला तर अज्ञानाचा त्याला काय होतो, मार बसत असतो. हेच हे अभिमानी. हो, म्हणून रामराय म्हणतात, माझी शबरी माँ कुठे आहे. ते म्हणतात येणार नाही प्रभू. भगवान म्हणाले अजिबात येणार नाही. का प्रभू येणार नाही. म्हणजे तुमच्या यज्ञात त्रुटी आहे. कोणती त्रुटी आहे. थंडीचे दिवस होते, तुम्ही यज्ञातून उठून लघुशंकेला जाता आणि परत येता, पुढचे पंजे धुता आणि मागच्या टाचा तशाच ठेवता. हे तुमच्या ठिकाणी अशौच असल्यामुळे, हे त्रुटी असल्यामुळे मी काय तुमच्या यज्ञात येणार. त्याला तुकोरायन म्हटलेले, यज्ञमुखी काडी खोडी कोण गोडी बोराची, कोण गोडी बोराची, कोण गोडी बोराची. यज्ञमुखी काडी खोडी कोण गोडी बोराची, कोण गोडी बोराची, कोण गोडी यज्ञ एवढा चाललाय तर त्या त्रुटी उणीव काढतात खोडी. आणि भगवंताला काय अजून बोर समोर यायची खायची तरी आताच गोडी जिभेवर त्यांच्या जाणवायला लागलेले. कोण गोडी बोराची. शेवटी एका ऋषीनं पाहिलं की हे काय आपल्या यज्ञात येत नाही. प्रभू तुम्हाला काय पाहिजे. म्हणे मला शबरी माँ पाहिजे. कुठे. त्या ऋषीनं सांगितलं ते झोपडं दिसतंय ना ते शबरीच आहे. ठीक आहे म्हणे. आणि भगवान तिथं निघाले. आता मोठी माणसं कुणाला म्हणे शबरी काय म्हणते, मी भिल्लीन हीन जातीची अज्ञानी अडाणी, माझे इथं राम कसा येईल. हो हा ते ऋषी मुनी आहेत ना ती तिथे येणार. हो माझ्या ऋषी गुरुचं वचन खोटं नाही होणार, पण माझी एवढी लायकी नाही, त्यामुळे त्या यज्ञात प्रभू येतील. आणि तिथे जरी आले तर मी लांबून त्यांचं दर्शन घेईल. हो माझी एवढी लायकी. पण पुन्हा म्हणायची नाही माझ्या गुरुचं वचन खोटं होणारच नाही. आणि तेवढ्यात एकाएकी रामराया तिथं आलेले आहेत. ते म्हणतात शबरी माँ आम्ही आलो बरं. आता सांगा तुम्ही गहाळ आहात, तुम्हाला काही माहीत नाही. आणि अचानक तुमच्या घरी पंतप्रधान मोदी साहेब जर अचानक आले तर तुमची काय अवस्था होईल. महाराज तिला या म्हणता येईना, उठता येईना, उत्थापन स्वागत करता येईना, उठायला आले तर उठता येईना. रामरायाने आधार दिला आणि तिला उभं केलं. मला सांगा जिला रामरायाचा आधार मिळाला तिला निराधार कसं म्हणता. निराधार के आधार श्रीराम है.
हे संजय गांधी निराधार नाही हा. विठ्ठल विठ्ठल त्यावेळेला तिला दर्शन कसं झालं. सरसी जलोचन बाहू बिसाला जटा मुकुट सिर उर बनमाला श्याम गौर सुंदर दो भाई सबरी परे चरणाल पटाई. सरसी जलोचन बाहू बिसाला जटा मुकुट सिर उर बनमाला. राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी. री झाला ना री तिथंच बोल संपला. पुढं कुठं वाजवता. विठ्ठल सरोवरातलं पाणी फोडून जन्माला आलेलं सरज्य म्हणजे जन्माला आलेलं कमळ, त्या कमळासारखे ज्यांचे लोचन आहे, विशाळ गुडघ्यापर्यंत ज्यांचे आज अनुभव आहेत, जटा हाच मुकुट आहे, गळ्यामध्ये वनातल्या फुलांच्या वनमाळा आहेत. रामजी महाराज सावळे आहेत, लखनजी महाराज गोरे आहेत आणि दोघांना पाहता क्षणी प्रेम अनावर झालं आणि सबरी परी चरण लप. आपला देहच त्यांच्या दिलेला आहे. काय महाराज अचानक रामरायाने येऊन भेट दिल्यामुळे ती इतकी तन्मय झाली. डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि अश्रू आल्यामुळे रामराया पुढे आहेत, पण डोळ्यातल्या अश्रूमुळे रामराया नीट दिसत नाहीत. तुका म्हणे भाग्य या नावे. स्तुती करायला गेली तर स्तुती करता येणार. प्रेम मगन मुख बचन आवा पुणे पुणे पद सरोज ही सिर नावा. प्रेम मगन मुख बचन आवा प्रेम मगन मुख बचन आवा पुणे पुणे पाद सिर सरोज ही नावा. राम कृष्ण हरी. आता सावध. नयनम गलद अश्रुधार्या. कंठ सद्गतीत झालेला आहे. मम गुण गावत पुलक शरीरा गद गद गेरा नयन बहनीरा. मम गुण गावत पुलक शरीरा गद गद गिरा नयन बहनी. भगवंताचे गुण गायचे तर मुखातून शब्द बाहेर पडेना. कंठ सद्गतीत झालेला आहे. पुलक शरीरा अपाद चकित रोमांच आहे. अर्धोन मिलित डोळे वर्षतात आनंद जळे आतुलिया सुखोर मेची निबळे बाहेर. तुकोबारांच्या भाषेत कसं सांगायचं. कंठी प्रेम दाटे नयनी निरालोटे. हा प्रेम दाटे नयनी निरालोटे. हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप. हृदय प्रगटे राम रूप. कंठी प्रेम मग राम नामी उपजे आवडी. मग राम उपजे आवडी. हृदय प्रगटे राम रूप. हृदय प्रगटे राम रूप. मग राम नाम उपजे आवडी.
दोन्ही डोळ्यातून झरझर अश्रू येत आहेत, कंठ दाटून आलेला आहे. आणि महाराज सादर जललय चरण पखारे, सुंदर आसन देव. एक आसन कुठलं सुंदर फाटकं तुटकं चटईचं आसन दिलं आणि पाणी घेतलं आणि मोठ्या प्रमाणे पाय धुवायला सुरुवात केली. त्यावेळेला रामराय म्हणतात, शबरी मा, पायाला देण्याऐवजी उन्हातून आलोय आम्ही, आमच्या कंठाला जिभेला प्यायला दिले तर बरं होईल. शबरी म्हणते, तहान पाणी असं नाही मारव, रानातून आल्यावर उन्हात आल्यावर एकदम काय पाणी पिऊ नये, काहीतरी खायला पाहिजे. काय देता? तुमच्याकरता मी परीक्षा केलेली काय फळं आहेत ती देते. मुलानी सुपक्वानीच, फलानी मधुरानीच, स्वयमास्वाद्य माधुर्य, परीक्ष परिभक्ष्यच. पिकलेली कंदमुळं आहेत, काय गोड अशी फळं आहेत. स्वतः त्या गोडीचा मी स्वतः आस्वाद घेतलेला आहे. आणि कसा? परीक्ष परी, ही जी बोरं आहेत त्यांची परी म्हणजे सगळीकडून, आणि भक्ष्य म्हणजे मी खाऊन बघितलेले आहेत. इकडं गोड निघाली आणि इकडं तुरट निघाली, इकडं गोड निघाली आणि इकडं वेगळीच निघाली. तर म्हणून सगळीकडून ही फळं मी खाल्लीत. म्हणजे खेडेगावातल्या भाषेत सगळीकडून बघा ही फळं मी डाचलून बघितलीत. घ्या घ्या प्रभू घ्या, भक्तू माझी याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठन फेडिता सेवी. आणि भगवंताने ती फळं अशी आधाशीपणाने अशी घेतलेली आहेत आणि देठ न फेडता ती खातायत. का पाठीमागं काय फळं खायला मिळाली नव्हती, बोरं काय पाहिली नव्हती, पण आज इतक्या मिटक्या मारत खातायत. ऐका म्हणतात त्या खाण्याच्या आवडीचा महिमा काय आहे. ऐका महिमा आवडीचे, ऐका महिमा आवडीचे. ऐका महिमा आवडीचे. ऐका महिमा बोर खाए भिलटीचे, बोर खाए भिलटीचे, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला. तुमच्या मुलाने एखादं चांगलं काम केलं तुम्ही कसं करता असं, तसं मीही त्यांना असं करतो. विठ्ठल विठ्ठल ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची. हा परमात्मा भिल्लटीने दिलेली बोरं खातोय. थोडा विचार करा. वेदांत शास्त्र सांगतं की ब्रह्म काही खात नाही, ब्रह्म बोलत नाही, ब्रह्म हालत नाही, चळेना ढळेना अक्षय आढळ, ते येत नाही जात नाही हे सांगतं. परमात्मा नित्य तृप्त आहे, आनंद स्वरूप आहे. त्याच्याबद्दल हा जरी सिद्धांत
परमात्मा खात नाही हा जरी सिद्धांत असला तरी काही भक्तांच्या बाबतीत परमार्थ त्यांनी दिलेलं खातात, हेही खरं आहे. विठ्ठल म्हणे देव काय खात नसतो. काय लोक म्हणतात, लोग कहते हैं भगवान खाते नहीं, बिल्ली की तरह हम खिलाते नहीं. शबरी सारखं खाऊ घालण्याची ताकद नाही का भगवान खात नाही. शाक प्रेमी भी दूर समझी माते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते, कृष्ण गोविंद गोपाल गाते बोलो. हो भगवान खात नाही का शबरी सारखं खाऊ घालण्याचं सामर्थ्य नाही. लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. द्रौपदी सारखा अर्थ आवाजात बोलावता येत नाही का भगवान येत नाहीत. आता मी काय द्रौपदी आहे, माझ्यावर काय संकट आहे, पण मी प्रयत्न करतोय. माझा स्वर जर असा असेल, ह्यांचा स्वर जर असा असेल, आम्हा दोघालाही द्रौपदीचा स्वर नाही निघणार. मग तो द्रौपदीच्या स्वरात काय अर्थता असेल. कृष्णा कृष्णा धावरे लवकरे, कृष्णा धावरे लवकर, कृष्णा धावरे लवकर, धावरे लवकर. संकट पडिले भारी, संकट पडिले भारी, हरी तू आमुचा कैवारी. आली विघ्ने तुझा निवारी, आली विघ्ने तुझा निवारी. कृष्णा धावरे लवकर, कृष्णा आमच्या बारामती भागात कीर्तनात असे टाळ्या वाजवायची पद्धती नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे जुन्या कीर्तनात नव्हती. असो वाजवल्या तर काय माझं काय तक्रार नाही. असो कृष्णा धावरेल असं पुकारता येत नाही का भगवान. लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, रुक्मिणी की तरह धुन लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते बोलो. अजूनही भगवान यायला तयार आहेत महाराज. पण असं आहे की शबरीच्या हृदयातलं प्रेम बघून, ते प्रेम निष्काम प्रेम आहे. त्या निष्काम प्रेमामध्ये निष्काम भगवंताला सकाम बनवण्याचं सामर्थ्य. पण म्हणून शबरीला वाटायचं मी माझ्या हाताने भगवंताला मी खाऊ घालते आहे आणि भगवान माझ्या हातातलं घेऊन ते खातायत आणि मी डोळे भरून पाहावं ही शबरीची काही इच्छा होती. त्यावेळेला ती शबरी म्हणते देवा हो मी काय शिकलेली नाही, मला काही येत नाही. त्यावेळेला ती म्हणते की मी जडमती आहे. अधमते अधम अधम अति नारी, तिन्मय मय मति मंद आगारी, कई विधि स्तुति करो तुम्हारी, अधम जाति मैं जडमति भारी, अधमते अधम अधम अति नारी, तिन्मय मय मति मंद आगारी, राम कृष्ण हरी. कशी स्तुती करणार, मी शिकलेली नाही. त्यावेळेला इथं संत सांगतायत शबरी मगाशी म्हणाली होती की माझ्याकडे कसे राम येतील, मी शिकलेली नाही आणि माझ्याजवळ मी पैसा कमवलेला नाही. पैसेवाल्याकडे शिकल्याकडे येत असतात, परंतु भगवंताला राजी करण्यासाठी पैसे कमावण्याची गरज नाही.
भगवंताला प्रसन्न करण्यासाठी विद्वान होण्याची शिकण्याची गरज नाही. भगवंताला आपल्या जवळ बोलावण्यासाठी प्रेमाची, शुद्ध प्रेमाची काय गरज आहे. म्हणून शरीर बल, बुद्धी बल, ज्ञान बल, द्रव्य बल आहेत, पण या सगळ्यात श्रेष्ठ बल आहे प्रेम बल. ज्याच्याजवळ सगळी बळ आहेत पण प्रेम बळ नसेल, भगवान तिथं प्रकट होत नाहीत. म्हणून असं सांगता येईल महाराज की जेव्हा अतिशय प्रेम हृदयामध्ये जागृत होतं, त्या प्रेमासाठी भगवान भुकाळू होतो. आणि भुकाळे होऊनच भगवान म्हणताय, शबरीमा मला भूक लागली, काहीतरी खायला द्या. म्हणून प्रेम हृदय शुद्ध असतं, त्या शुद्ध हृदयामध्ये शुद्ध प्रेम असतं. तेव्हा निष्काम ब्रह्मस्वरूप असलेल्या भगवंताला सुद्धा आकार धारण करावा वाटतो आणि त्याने दिलेलं त्याच्या हातनं खावं असं वाटतं. एक विद्वान म्हणाले, हे काहीतरी सांगतो तुम्ही, देवाला नैवेद्य दाखवायची गरज नाही, देव कुठं खात असतो काय. तेव्हा पूज्यपाद शास्त्रीजी डोंगरेजी महाराजांनी पंढरपूरला उत्तर दिलेलं आहे की सामान्य माणसाला फूल हुंगायला दिला असता, फूल हुंगण्यापूर्वी वजन करा आणि फूल हुंगल्यानंतर वजन करा, दोहोचं वजन एकच भरतं. म्हणून त्याने हुंगलं नाही का. सामान्य माणसाने फुलातला सुगंध घेतला परंतु त्या फुलाचं वजन घटत नाही. त्याचं म्हणणं होतं नैवेद्यामध्ये वजन घटलं पाहिजे, देवाने नैवेद्य स्वीकारला तर वजन घटत नाही महाराज. फुलातला सुगंध भगवान जसे घेतात तसं प्रेमी भक्ताने जर नैवेद्य दाखवला, त्यातला रसरूपाचा भगवान काय करतात, स्वीकार करतात. आणि नैवेद्याचा स्वीकार वजनामध्ये थोडीही घट येत नाही. म्हणून भगवान खात नाही असं नाही, खाऊ घालण्याची ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे, ती शबरीसारखं. आणि त्याच प्रेमाचा देवाला काय आहे, दुष्काळ आहे असं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला ह्या थोरल्या प्रेमाचा काय किती दुष्काळ. त्यानंतर द्वापार युगामध्ये सुदाम देव आले, तेव्हा भगवंताला खायला मिळालं पोहे सुदाम देवाची. थोर प्रेमाचा भुकेला. हे प्रेमी भक्त त्यांनी काय दिलं भगवान पाहत नाही. न म्हणे उच्चिष्टा अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
रखुमाय विठोबा अभंगामध्ये अटलांटिक समुद्रा एवढा अर्थ असतो, वेळेची मर्यादा असते. मगाशीच वेळ संपला म्हणतायत, तेव्हा झालेली सेवा हो न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे हो. पुन्हा आणखी कीर्तन होईल, 4 वेळा होईल, 5 वेळा होईल, 6 वेळा, पण मर्यादा पाळावी लागते. मला सांगितलं महाराज वेळ संपली, त्यामुळे आपण आता थांबूया आणि ही सेवा अर्पण करू. यातून एकच आपण घेऊ की शबरीच्या चरित्रातून भगवान प्रेरणा देत आहेत. जे आणि माऊलींना तशी कृपा करण्याची विनंती करू. ही सेवा करण्याची संधी मला दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी ज्ञानदेव सेवा मंडळाने दिली. कीर्तन ठेवणाऱ्यांचे उपकार समजणाऱ्यापैकी मी आहे. मला सांगा, नाही कीर्तन ठेवल्यावर कोणापुढे येऊन कीर्तन करायचं? म्हणून तुमचे माझ्यावर उपकार आहेत, म्हणून तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझी सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. एक निवेदन एका दुसरं देऊ का? परवानगी आहे का? आहे म्हणतायत. तर पहिलं निवेदन असं आहे की बारामतीच्या काही लोकांनी आता जो कीर्तन करणारा तुमच्या पुढे उभा आहे, याची श्रीमद भागवताचं सार आहे 10वा स्कंद आणि त्याचं सार आहे गोपीगीत. त्या गोपीगीतावर काशीमध्ये कथा ठेवलेली आहे. 22-23ला प्रवास करून काशीमध्ये जुलैला जायचे. 24 ते 30 या काळामध्ये जंगमवाडी मठामध्ये ही कथा आहे आणि ती कथा रोज सकाळी श्रीमद भागवताचं संहिता वाचन होईल. तिथं आलेल्या आम्ही सगळ्यांनी उठायचं, सामुदायिक ध्यान नामजप करायचा. उठल्यानंतर चहा घेऊन गंगेच्या स्नानाला जायचं. वाटेमध्ये काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं. मठामध्ये यायचं. स्वाध्याय नित्यने विष्णू सहस्रनाम गीता म्हणायची. अल्पोपहार घ्यायचा आणि 9:30 ते 11:30 रोज काशीतलं एक तीर्थस्थळ दर्शन घेऊन यायचं. 12 वाजता प्रसाद घेऊन निवांत 2 तास झोपायचं आणि 4 ते 6 गोपीगीत कथा होईल. अर्धा तास सुटी आणि 7:30 ते 8:30 रोज वेगळा 7 दिवस कार्यक्रम आहे. आज महाराष्ट्रातलं प्रसिद्ध भारूड, उद्या अयोध्येची रामलीला, 3ऱ्या दिवशी काशीतली शिवलीला, 4थ्या दिवशी वृंदावनची कृष्णलीला, 5व्या दिवशी कीर्तनातली जुगलबंदी, 6व्या दिवशी भजन संध्या आणि 7व्या दिवशी सांगता होऊन सगळ्यांनी मिळून अयोध्येला जायचं, राम जन्मभूमी. तिथं 2 दिवस थांबायचं. शरयू स्नान, दर्शन, संध्याकाळी कीर्तन होईल आणि 3ऱ्या दिवशी तिथून दुपारून निघून प्रयागराजला यायचं. तिथं 1.5 दिवस मुक्काम आहे आणि तिथलं स्नान वगैरे करून तिथून पुढं मग पुण्याला, दौंडला, इकडं आपल्याकडे यायचं. अशी ती कथा आहे. त्या कथेला त्यांनी एकूण 14,000 खर्च ठेवलेला आहे आणि त्यांनी ॲडव्हान्स म्हणून काय राहण्याची व्यवस्था त्याच्यासाठी 7,000 रुपये ह्या 14 तारखेपर्यंत भरावायचे आहेत. त्यांनी सांगितलेलं निवेदन मी दिलेलं आहे. तर ज्यांना कुणाला टूरमध्ये गेला तर एक स्नान करा आणि पुढच्या गावाला चला असं असतं ना. पण हे 7 दिवस गंगेचं स्नान आणि कथेचा ज्ञान गंगेचं न्हायला मिळणार आहे. हे निवेदन संपलं. दुसरं निवेदन, जय विठ्ठल म्हणलं की विनेकरी येतो. कीर्तनकाराने त्यांच्या पाया पडायचं असतं. मला वाकायलाच यायचं नाही. कमरेमध्ये खोब्यात दुखायचं. काय बोल आहे की तुमचा दुखतंय खोब्यात तसं. मग ते हरिद्वारच्या वैद्याने पाहिलं. म्हणलं तुमच्या कमरेत दुखलं का? हो, ह्या गोळ्या घ्या. त्या गोळ्या मी सकाळी जेवल्यावर एक, संध्याकाळी जेवलं एक, 8 दिवस घेतल्या. 8 दुनी 16. आता 6.5 वर्ष झालं मला कुठेही हाड दुखत नाही. अशा गोळ्या त्या आहेत. तर कोणाच्या घोट्यात दुखो, कमरेत दुखो, मणक्यात दुखो, काय कसलंही हाड त्या गोळ्याने दुखायचं राहते. आमच्याजवळ लाकडी गाव आहे, 900 लोकांचे गुडघे राहिलेले आहेत. दुसरं एक तुळशी म्हणून औषध आहे, बाजारात मिळतं, पण पाण्यात टाकल्यावर पांढरा धुरकट रंग होऊन तळाला जाते. पण हे 5 तुळशीचं तेलच काढलं, पंचतुळशी ऑइल नाव आहे. त्याचा गुण काय आहे? सकाळी उठल्यावर तोंड न धुता तांब्याभर पाणी गरम करायचं. अर्ध्या ग्लासमध्ये तुळशी घ्यायची, 4 थेंब टाकायचे त्या बाटलीतले, ग्लास भरायचा आणि प्यायचं. तोंड न धुता का? ती तुळशी पोटात गेल्यावर 1.5 तास दूध पोटामध्ये चहातून जाता कामा नये. ती पोटात गेल्यावर पोटातली, आतड्यातली, रक्तातली घाण बाहेर काढते, कोलेस्टेरॉल बाहेर काढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, कॅन्सर होऊ देत नाही, कावीळ होऊ देत नाही, पोटाचे सगळे आजार घालवते, त्वचेचे आजार घालवते. 220 रोगावर औषध आहे.
तिसरं औषध त्यांचे गोळे आहेत, कफ दमा सर्दीने लोक बेजार आहेत ते गोळे आहेत. चौथं औषध आहे मूळव्याधीने लोक त्रस्त आहेत, त्याच्यावर गोळ्या त्यांच्या अशाच गुणकारी आहे. आणि आळंदी पंढरपूरचे पायी चालणारे जे वारकरी आहे ते म्हणतात हा कुठला ड्रॉप आहे, त्याने आमच्या डोळ्याच्या सगळ्या तक्रारी गेल्या, मोतीबिंदूसुद्धा गेला, असा तो ड्रॉप आहे त्यांचा. मधुमेह रक्षका 1-2 मधुमेहाच्या गोळ्या त्यांच्या चांगल्या आहेत. आणि पुन्हा पित्ताला औषध, ते पण औषध आहे. तर असे हे माझा व्यवसाय नाही. किती गोळ्या खपल्या मी मोजत नाही, किती पैसे आले मोजत नाही, त्या वैद्याला नेऊन देतो. पण मला कमरेला गुण पडल्यामुळं मी हे काय करतोय, त्यांच्या गोळ्या घेऊन वागवतोय. माझं निवेदन संपलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय